मुंबईचा महापौर कोण या प्रश्नाच्या पूर्वार्धात तो मराठी अमराठी हिंदू की इतर हा मुद्दा चर्चेत होता. पण या प्रश्नाचं उत्तर अर्थ ठाकरेंचा शिवसेनेचा की भाजपचा या प्रश्नापासून सुरू झालेला आहे. शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय. ठाकरे देवाची मर्जी असेल तर महापौर आपलाच होईल म्हणाले आहेत. राऊतांनी बहुमत चंचल असतं असं सांगून भाजपचा महापौर होणार नाही असं विधान केले. तर नेहमीप्रमाणे कोणतंही विधान न करता दाढीवरून हात फिरवत शिंदे आपल्या नगरसेवकांना घेऊन आराखडे बांधू लागलेत. मुंबईच्या पॉवर गेममध्ये नेमकं काय घडतंय? भाजपचा महापौर होतोय की भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर होतोय? की शिवसेनेचे नगरसेवक माघारी फिरणार आणि ठाकरेंकडे जाणार? ठाकरेंचा महापौर होणार की स्वतः शिंदे ठाकरेंचा महापौर होण्यासाठी गेम आखणार? नेमकं कोण कसं खेळतंय? मुंबईच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? समजून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी जानकी पाटील. तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. भाजपचं संख्याबळ आहे. एकूण 90 जागांवरच भाजपला आपला महापौर बसवायचा असेल तर अजून 25 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकूण 30 नगरसेवक आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर होऊ शकतो. शिंदे वगळून भाजपकडे तिसरा पर्याय नाही, कारण ठाकरे काँग्रेस या दोन पक्षांचा पाठिंबा भाजपला घ्यावा लागतो, जे अशक्य आहे. इतर छोट्या मोठ्या पक्षांची जुळणी करायची झाली तर यात काँग्रेस, MIM, समाजवादी असे पक्ष आहेत. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे वगळून भाजपला तिसरा पर्याय नाही. थोडक्यात भाजप कोंडीत सापडला आहे आणि याचा फायदा आता शिंदे घेताना दिसतायत. आता शिंदे आपल्या पॉवर गेममध्ये कसे डाव टाकतात हे समजून घेण्यासाठी इतिहास पाहावा लागतो. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजप बहुमतापासून जवळ आलं. अजित पवार हा पर्याय भाजपसमोर होताच, शिवाय छोट्या मोठ्या पक्षाची जुळणी देखील शून्यच. शिवाय राज्यात भाजपची सत्ता निर्माण करू शकत होतं. पर्यायाने शिंदे यांना इथे काहीच करता आलं नाही. लाडकी बहीण ही त्यांची योजना असली तरी प्रचारात त्यांना प्रमुख स्थान देण्यात असलं तरी भाजपने आपलाच मुख्यमंत्री पुन्हा विराजमान केला आणि शिंदे अडगळीत पडले. अर्थात जेव्हा भाजपला गरज तेव्हा शिंदेंचं महत्त्व या निष्कर्षापर्यंत शिंदे आले होते. त्यानंतर राज्यात नगरपालिका झाल्या. इथे भाजप विरुद्ध शिंदे असा सामना काही महत्त्वाच्या ठिकाणी रंगला. दरम्यानच्या काळात रवींद्र चव्हाण यांनी मात्र रिजनमधून शिंदे यांना मर्यादित करण्याचं धोरण स्वीकारलं. ठाणे, कल्याण, डोंबिवली इथूनही शिंदे यांना वजा करण्याचं धोरण भाजपने टाकलं होतं. पण शिंदे शहा यांना भेटून आले, आक्रमक इशारा देऊ लागले आणि भाजपने शांत राहून कार्यक्रम करण्याचं धोरण आखलं. यातूनच MMR रिजनमधल्या कल्याण, डोंबिवली, ठाणे अशा महापालिकांपुरतं शिंदे यांना मर्यादित ठेवण्याचं धोरण भाजपने स्वीकारलं. नवी मुंबईत शिंद्यांच्या समोर गणेश नाईकांना उभं करण्यात आलं. उल्हासनगर, मीरा भाईंदर अशा ठिकाणी देखील सेना भाजप एकमेकांच्या विरोधात लढली. इतक्यावरच हे थांबले नाहीत. ठाण्यात जाऊन फडणवीसांनी ठाण्याचा लाडका देवभाऊ असं कॅम्पेन केलं. अर्थात हे सगळं शिंदे दाढीवरून हात फिरवत पाहत होते. कदाचित मुंबईत ती संधी मिळेल याची जाणीव त्यांना होती. मुंबईत आपल्याला योग्य संधी मिळणार याची जाणीव शिंद्यांना होती, कारण भाजपला जागा वाटपात त्यांनी पक्ष 35 जागांवर आणलं होतं. भाजपचं कितीही वारं असलं तरी सत्तेसाठी किमान 5-10 जागांचे बळ भाजपला लागेल अशा विचारात शिंदे होते आणि तसाच आकडा आला. आता शिंदे नेमकं काय करतायत तर भाजपच्या या दबावाच्या राजकारणाचं उट्टं भाजपला कोंडीत पकडून काढतायत. मुंबईचे महापौर पद म्हणजे मुख्यमंत्री पदाप्रमाणेच महत्त्वाचे स्थान. तिजोरीच्या किल्ल्या आहेत. एकीकडे पण महापौर कोणाचा तो देखील मुंबईत, यावर राजकारणातलं महत्त्वाचं स्थान टिकवता येणार आहे. फडणवीसांना आपलं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, दिल्लीचा रस्ता प्रशस्त करण्यासाठी महापौरपद भाजपकडे ठेवायचं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या महापालिकेवर भाजपचा कधीच महापौर झाला नाही ते काम देवभाऊंनी केलं. ही ऐतिहासिक नोंद फडणवीसांना काहीही करून ठेवायची आहे. दुसरीकडे शिंदेंना सगळे उपटे काढायचे आहेत, पण त्याचसोबत पॉवर गेममध्ये इतर महापालिकांमध्ये देखील आपलं स्थान बळकट करायचे आहे. जसं की नवी मुंबईत शिंद्यांना सत्तेत घेणं, ठाण्यात महापौर आणि स्थायी दोन्ही शिवसेनेकडे ठेवणं, तिथे स्वतंत्र लढायला लागलं तिथे सत्तेत स्थान आणि जिथे युतीत आहोत तिथे आपणच मोठा भाव. हे शिंदे भाजपला कात्रीत पकडून करून घेत आहेत. अंबरनाथच्या निमित्ताने शिंदेंनी भाजपला हिसका दाखवला होता. आता तो या सर्व रिजनमध्ये होताना दिसून येतोय. अर्थात त्या भागावर नियंत्रण सोडून मुंबईत महापौर बसवणे भाजपसाठी अडचणीचे ठरू शकतं, कारण नगरविकास खातं शिंदेन यांच्याकडे आहे. त्यात या भागातल्या महानगरपालिकांवर महापौर आणि स्थायी शिंदेंकडे गेल्या तर आपोआप आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे नियंत्रण शिंदे गटाकडे जातं आणि पुन्हा भाजपला शिंदेन यांची गरज भासते. जोपर्यंत शिंदेन यांचं हे नियंत्रण संपुष्टात येत नाही तोपर्यंत शिंदे आवाक्यात येत नाहीत.
थोडक्यात एकूण 30 नगरसेवकांच्या जीवावर शिंदे 10 वर्षांची सवय लावताना दिसतायत. आता या गेममध्ये ठाकरे कसे उतरलेत? तर ठाकरेंना भाजपपेक्षा आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा शिंदेंची अडचण आहे. जोपर्यंत शिंदे वजा होत नाहीत, तोपर्यंत ठाकरे प्लस होत नाहीत. मुंबईच्या निमित्ताने हे दिसून आलंच. भाजप अधिक वाढली नाही, पण मुंबईच्या व्यासपीठावरून शिंदे वजा झाले. त्यामुळेच ठाकरे प्लस झाले. आणि इथे शिंदें यांचं महत्त्व कमी करायचे असेल, तर आम्ही आहोत या भूमिकेत ठाकरेंना जावं लागतं. त्यासाठी देवाची मर्जी असेल तर हे वाक्य ठाकरेंनी टाकलं. यानंतर ठाकरेंचा महापौर होईल अशा चर्चा सुरू झाल्या. दुसरीकडे बहुमत चंचल असतं असं विधान संजय राऊत करू लागले. याचा अर्थ इतकाच की ठाकरेंना शिंदेंचं महत्त्व कमी करायचे आहे. सत्तेसाठी भाजपला शिंदेंशिवाय पर्याय नाही हे दाखवून देण्यासाठी एका हाताने टाळी देत आपण आजही भाजप विरोधातच आहोत हे ठाकरे दाखवून देत आहेत. अर्थात ही समीकरणं बसवायची म्हटली तरी कशी बसू शकतात? तर भाजप आणि ठाकरे एकत्र यायला हवेत. समजा असं झालंच तर ठाकरे पुन्हा जनमताच्या विरोधात जाताना दिसू शकतात. ही रिस्क ठाकरे घेणार नाहीत. भाजप विरोधाची स्पेस मोठी आहे. ती आपल्याला घेता येऊ शकते याची जाणीव या निकालातून ठाकरेंना झालेली आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता आणायची यापेक्षा शिंदें यांना वजा करण्यावर ठाकरे अधिक भर देताना दिसून येत आहेत. आता त्यासाठी आपण शिवसेनेचे नगरसेवक फोडणार हे नक्की. ती देखील सातत्याने ठाकरे समोर आणताना दिसत आहेत. त्यामुळे शिंदे वीक आहेत किंवा वीक होतायत असं जनमत देखील ठाकरेंना उभं करता येतं. थोडक्यात काहीही करून गेममध्ये शिंदे महत्त्वाचे व्हायला नकोत याची काळजी ठाकरे देखील घेताना दिसत आहेत. आता बोलूया हे शेवटाकडे कुठे जाईल. कदाचित या लढाईत भाजपच्या पाठिंब्याने ठाकरे जिंकतील. कसं? तर शिंदेंचे जे नगरसेवक आहेत ते ठाकरेंकडे जातील. यातून त्यांची बार्गेनिंग पॉवर संपून जाईल आणि भाजप सत्तेत होती, बहुमतात होती. पण भाजपवर पुन्हा अन्याय झाला म्हणून फडणवीस सहानुभूती घेताना दिसू शकतील. अर्थात असं होणार असेल तर ते भाजपच्याच पाठिंब्यावर होईल. कारण शिवसेनेचे नगरसेवक ठाकरेंच्या भरवशावर फुटणार नाहीत. त्यांच्याही मागे महाशक्तीचा जोर आवश्यक असेल. पण हे नगरसेवक थेट भाजपमध्ये का जाणार नाहीत? तर कदाचित नाही. मित्रपक्षांच्या नगरसेवकांना फोडून सत्ता मिळवण्याची खेळी लगेच होणार नाही. त्यासाठी भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहील. दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे बॅलन्स साधत भाजप आपली स्पेस मिळवत राहील. मात्र ठाकरे आणि शिंदे ही समीकरणं बदलणार नाहीत. त्याचं कारण एक वजा झाला तरच दुसरा प्लस होणार आहे. यात कुणीतरी एक संपणं क्रमप्राप्त आहे. अर्थात सध्याचा चढाव शिंदेंच्या हाती आहे आणि हा डाव काढून घेण्याच्या तयारीत फडणवीस आणि ठाकरे दोन्ही मागे लागलेत. आता या पॉवर गेममध्ये कोण जिंकतो हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला काय वाटतं? ही पॉवर गेम नक्की कोण जिंकेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.